रात्रीच्या जेवणानंतर संजय व त्याची पत्नी कविता व मुलगा राहुल गप्पा मारत बसले होते. रोजच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालत असताना कविताने विषय बदलत राहुलला विचारले, राहुल, काय ठरवले आहेस तू अंजनाबद्दल? गजानन काका व सुभद्रा काकू खूप म्हणत आहे की तुम्ही दोघांनी विवाहबद्ध व्हावे म्हणून. आम्हाला पण तेच हवे आहे, असे म्हणून तिने संजयकडे पाहिले. परंतु संजयने काहीच प्रतिक्रिया दर्शविली नाही. राहुल म्हणाला, आई, परत तोच विषय का काढतेस? मी काही दिवसापूर्वी सांगितले ना की मी अंजनाला पत्नी म्हणून नाही स्वीकार करू शकत. आम्हा दोघांची चांगली मैत्री आहे, त्या पलीकडे काहीच नाही. कविता म्हणाली, अरे, नुसतेच काही म्हणून चालत नाही, सर्व बाजूनी विचार करावा लागतो. अंजनाच्या कुटुंबाचा व आपल्या कुटुंबाचा तुझ्या आजोबाच्या काळापासून घरोबा आहे. तुम्ही दोघे लहानपणापासून एकत्र वाढलायत, एकाच शाळेत शिकलात. तुम्ही दोघांचा पेशा एक आहे. तुमच्या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबे जोडले जातील. तुम्हा दोघांना एकमेकांशी जुळून घेणे सोपे जाईल. यापेक्षा आणि काय हवे? राहुल हताशपणे म्हणाला, आई, मी जिच्याशी लग्न करणार आहे ती माझी सहधर्मचरणी असणार आहे. जन्मभर आम्ही एकमेकांचे सोबती असणार आहोत. आम्हा दोघांच्या विचारसरणी एक असणे आवश्यक आहे. माझी व अंजनाची विचारधारणा खूप वेगळी आहे. आमचे दोघांचे एकत्र येणे एकमेकाला पूरक ठरणार नाही. आम्ही तुम्हा दोघांना सांगतो की मी ज्या मुलीशी लग्न करणार आहे व जे काही मी करेल ते रीतसर करेल, याबद्दल शंका नसावी. कुठे मंदिरात लग्न करून तुमच्यासमोर सहपत्नीसह मी उभारणार नाही, परंतु माझ्या भावी पत्नीची निवड मी करणार हे निश्चित. लग्न सोहळ्याची जबाबदारी तुमची, यात मी ढवळाढवळ करणार नाही. संजय, जे आतापर्यंत श्रोत्याची भूमिका घेऊन बसले होते, ते म्हणाले, कविता, यापुढे राहुलला अंजनाशी लग्न करण्याचा आग्रह करायचा नाही. तू जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत, पण शेवटी राहुलच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सर्व काही त्याच्या मर्जीने व्हावे हे निश्चित. असे म्हणून संजय त्याच्या खोलीत निघून गेला व राहुल त्याच्या खोलीत गेला. कविता एकटी टेबलापाशी बसून राहिली. संजयने राहुलची समजूत काढण्याऐवजी त्याची बाजू घ्यावी याचे तिला नवल वाटले. अंजनासारखी परिचित घराण्यातली मुलगी आपल्या घराण्याची सून होणे किती योग्य होते हे संजयला का पटत नव्हते? असे काही नव्हते, तरी पण त्याने राहुलची बाजू घेतली. आजपर्यंत तिने संजयला प्रत्युत्तर दिले नव्हते. ते जे म्हणतील ते तिने मान्य केले, पण आज त्याने नेहमीप्रमाणे मौन बाळगले होते. थोड्या वेळाने तिने पाहिले की संजय बाल्कनीत बसून कुठेतरी नजर टक लावून बसले होते. कविता त्यांच्याजवळ असलेल्या खुर्चीवर बसली हे पण त्यांच्या लक्षात आले नाही. कविता मनात म्हणाली, असे अचानक कसल्या विचारात हरवून जाता हे कळतच नाही. लग्नाला इतके वर्ष झाली पण अजूनही तोच क्रम चालू आहे. तिने आज संजयला कारण विचारायचे ठरवले. तिने संजयच्या हातात तिचा हात ठेवला. ते दचकले व विचारातून बाहेर आले. त्यांनी कविताला विचारले, तू केव्हा आलीस? कविता म्हणाली, झाला थोडा वेळ. संजय, मी अनेक वर्षापासून पाहत आहे की तुम्ही अचानक कसल्या तरी विचारात निघून जाता. कारण काय आहे? संजय स्वतःला सावरत म्हणाले, कुठे काय? काही नाही ग. मी तुझ्याकडे कधी दुर्लक्ष केले का? कविता म्हणाली, अजिबात नाही. कधी वाईट शब्द तुला बोलले का? तुझे मन दुखले का? बहुतेक गोष्टी मला भरपूर प्रमाणात मिळाल्या, तरी पण आपल्या नात्यात काहीतरी कमी आहे असे मला वाटते. हे माझ्या मनाचे खेळ नाही आहेत. संजय म्हणाले, तसे काही नाही. कविता म्हणाली, संजय, आपले नाते खूप जुने आहे. तुझे माझे असे काही नाही राहिले. दोघांनी मिळून आनंदाचे क्षण उपभोगले, तसेच दुःखाचे क्षण झेलले. तुमचे अचानक कसल्या तरी विचारात गढून जाणे मला दुःख देते. आज
तरी मोकळेपणाने माझ्याशी बोला. एकमेकांबद्दल गैरसमज करून घेण्याचे दिवस गेले. आता आपण एकमेकात मिसळून गेलो आहोत. संजय कविताकडे एकटक बघत राहिले. ते मनात म्हणाले की मन कवडी आहे कविता. आपल्या मनाची प्रत्येक चलबिचल टिपते. तिला आता माझ्या मनाची व्यथा सांगावी का? आज किती वर्ष दाबून ठेवलेले दुःख ती समजू शकेल का? शेवटी तिच्याशिवाय मला दुसरे कोण आहे? मन मोकळे केल्यावर माझ्या युद्धाची तीव्रता कमी होईल. संजय म्हणाले, मी जे सांगत आहे ते नीट समजून घे. विनाकारण गैरसमज करून घेऊ नकोस. ते पुढे म्हणाले, अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यावर मी पदव्युक्त शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो. 2 वर्षाचा अभ्यासक्रम होता. सुरुवातीचे काही दिवस कठीण गेले, परंतु लवकरच नवीन राहणीमानासोबत रुळलो. अभ्यास, खेळ व बरोबरचे मित्रमंडळी यांच्यात दिवस जाऊ लागले. बघता बघता आमच्या समविचारी मुलामुलींचा एक गट आपोआप तयार झाला. आमच्या गटात भिन्न भिन्न देशाचे विद्यार्थी सामील होते. आमचे एकच उद्दिष्ट होते, भरपूर अभ्यास करायचा, आवडीचे खेळ खेळायचे आणि दर शनिवारी रविवारी कुठेतरी लांबचा पल्ला गाठायचा. बहुतेक करून सायकलवरून आसपासच्या जागी हिंडायला जायचो. खूप मजा यायची. कधी डोंगर माथ्यावर तर कधी समुद्र किनाऱ्यावर, कधी घनदाट जंगलात आम्ही जायचो. तरुण वय, अंगात सळसळणारा उत्साह, महत्त्वाकांक्षेच्या शिडीवर सरसर चढण्याची जिद्द, आयुष्यात परत कधी न येऊ शकणारे ते काळ. आमच्या गटात होती एक सुंदर मुलगी, बेबिना. खेळकर, खळखळून हसणारी, सर्वांशी मिळते घेणारी आणि बुद्धिमान. वादविवाद सर्वांना हरवणारी. नकळत आम्ही दोघे एकमेकाप्रती आकर्षित झालो. सहलीसाठी एकत्र जमलो की आम्हा दोघांची नजर एकमेकाला शोधायची. सर्वांच्या ते लक्षात येत असे, मी आणि बेबीना वाचनवेडे होतो. एखाद्या पुस्तकावर चर्चा सुरू झाली की आम्हाला दोघांमध्ये आपापल्या मुद्दा पटवून देण्याची स्पर्धा सुरू व्हायची. बघता बघता आमची मैत्री फुलत गेली. वेळ मिळाला की एखाद्या कॉफीगृहात आम्ही दोघं तासनतास गप्पा मारायचो. तिला आमच्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. विविध विषयांवर आमच्या गप्पा चालायच्या. एकमेकांच्या संगतीत वेळ कसा जायचा ते कळत सुद्धा नसे. दिवसभराभर जात होते. मी आणि बेबीना एकमेकांच्या खूप जवळ येत होतो. हे दोघांनाही कळून चुकले होते. एखाद्या बगीच्यात हातात हात गुंफून आम्ही निवांतपणे बसून असू. त्या स्पर्शात एक प्रकारची जादू होती. एकमेकांकडे टकलेल्या नेत्रकटाक्षाद्वारे आम्ही खूप काही बोलू असू. आमचा अभ्यासक्रम संपुष्टात येत होता. भारतात परत जायच्या अगोदर बेबीनाला लग्नाची मागणी घालायची हे मी निश्चित केले होते. तिच्याकडून 100% होकार येईल याची मला शाश्वती होती. आम्हा दोघांमध्ये एवढे सामंजस्य निर्माण झाले होते की लग्नानंतर भारतात वास्तव्य करायचे की अमेरिकेत हा प्रश्न आम्हा दोघांमध्ये महत्त्वाचा नव्हता. आमचे एकत्र असणे हे महत्त्वाचे होते. परंतु त्या एका दिवशी आमचे स्वप्न धुळीस मिळाले. मला अचानक घरून तार आली की त्वरित घरी निघून ये. त्या काळी आज आहे तशी संपर्क व्यवस्था नव्हती. मी संभ्रमित अवस्थेत भारतात यायला निघालो. निघण्यापूर्वी बेबीनाशी शेवटची भेट होऊ शकली नाही, कारण ती तिच्या घरी गेली होती. मला काही सुचत नव्हते. लांबच्या प्रवासानंतर मी मध्यरात्री घरी पोचलो. आईबाबांनी माझे स्वागत केले. त्या दोघांची अवस्था पाहून माझा जीव भांड्यात पडला, पण मला एवढ्या तातडीने बोलण्याचे कारण समजेना. दुसऱ्या दिवशी सकाळी खुलासा झाला मला तडकाफडके बोलून घेण्याचा. मला विश्वासात न घेता न विचारता आईबाबांनी माझे लग्न ठरवले होते. एवढेच नव्हे तर 4 दिवसानंतरचा मुहूर्त ठरवला होता. त्यांच्या मते असे केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कल्पना व तुझा भाऊ विजय
चा 2 वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. त्यानंतर मुलाकडचे मंडळी लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यासाठी पुढे येईनात. तुझे आईवडील त्यांच्या मुलाचे लग्न केल्याशिवाय ते मुलीचे लग्न करणार नाहीत अशी सबब दरवेळेस पुढे करीत. बघता बघता 2 वर्ष झाले. कल्पनाच्या लग्नाचा प्रश्न गहन होत चालला. शेवटी आई बाबांनी ठरवले माझ्याशी तुझे लग्न लावून द्यायचे, म्हणजे कल्पनाच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल. माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तरी त्यांनी माझ्या न कळत माझ्या आयुष्याबाबतचे घेतलेले निर्णय ऐकून मी सुन्न झालो. इकडे आड तिकडे वीर अशी माझी स्थिती झाली होती. या लग्नाला मी नकार दिला असता तर कल्पनाचे लग्न रखडत राहिले असते. 2 वर्षापूर्वी ठरलेले लग्न रद्द केले असते तर दुसरीकडे लग्न ठरणे शक्य झाले नसते. लोकांच्या शंका कुशंका काढण्यात मर्यादा नसतात. मुख्य म्हणजे कल्पनाचे भविष्य काय. निराश मनाने मी लग्नाला तयार झालो, कारण माझ्यासमोर दुसरा मार्ग नव्हता. कल्पनाचा भाऊ या नात्याने तिच्याप्रती माझे कर्तव्य होते व आईवडिलांची आज्ञा या मानाने माझ्या संस्कारात बसत नव्हते. निराशाच्या भरात मी अमेरिकेत असलेल्या माझ्या मित्रमंडळाशी संपर्क तोडून टाकला. बेबीनाला मी सांगणार होतो. माझ्या लग्नानंतर लगेच 2 दिवसांनी कल्पनाच्या लग्नाचा मुहूर्त धरला गेला होता. नातेवाईकांनी घर भरून आले होते. लग्न समारंभात मी चुकून सुद्धा तुझ्याकडे पाहिले नव्हते. आलिया भोगाशी असावे सादर ही वृत्ती बाळगून मी वावरत होतो. माझ्यात जन्मदात्याने माझ्या आयुष्याची धूळधाण केली होती. कल्पनाची पाठवणी झाली व दुसऱ्या दिवशी बाबांना हृदयविकाराचा जबरदस्त झटका आला. मी घरी होतो त्यामुळे त्यांना त्वरित दवाखान्यात दाखल करण्यात आले. झटका येतात ते पुढे सरसावतील अशा वेळेस जे प्रथमोपचार करणे आवश्यक असतात ते तू केलेस. बाबांसाठी जे प्रथमोपचार फार उपयोगी ठरले, परंतु रंग रूप बेढव शरीर पाहून नाराज झालेल्या घरच्या मंडळी तुझी प्रशंसा करू लागले. देव तरी काय खेळ खेळत होते. आईची तब्येत आधीच नाजूक होती. ती बाबांच्या आजाराने पुरती हदरलेली व तिने अंथरूण धरले. मी रुग्णालयात बाबांबरोबर व तू घरी आईच्या सेवेत असा प्रकार होता. आपण एकत्र येण्याचा प्रश्नच नव्हता. जवळजवळ 1 महिन्याने मी बाबांना घेऊन घरी आलो. त्यांच्या जीवावरचा धोका टळला होता. त्यानंतर तू आपणहून त्यांच्या व्यायामाची जबाबदारी स्वीकारली व व्यवस्थितपणे पार पाडली. तुझे कर्तव्य, दक्षता व सेवा करण्याची निपुणता पाहून आई बाबा तुझ्यावर खुश झाले. जवळजवळ 2-2.5 महिन्याने आपण एकत्र आलो. अर्थात बाबांच्या व आईच्या आजारातून तू दर्शविलेला चांगुलपणा मी कधीच विसरू शकत नाही. तू होतीस म्हणून बाबा आमच्यात परत आले. आपला संसार सुरू झाला. संसाराची वेल भरली. बाबांनी उभारलेले फॅक्टरी मी चालवण्याचा निर्णय घेतला. पैसा, यश, प्रसिद्धी सर्व काही मिळेल, पण जे हवे ते नाही मिळाले. मला बेबीनाला बरोबर सर्व जीवनाची आस होती. मला संशोधन क्षेत्रात प्रवेश घेण्याची शिक्षणात रस होता. पण मी ठरलो माझ्या जन्मदात्याच्या हातातला कळसूत्री बाहुला. मनाप्रमाणे त्यांनी माझ्या आयुष्याची दिशा फिरवली. याच कारणासाठी माझ्या मनाला नैराश्य घेरले. मी बेबीनाला विसरू शकत नाही. कर्तव्याच्या साकळदंडाने बांधलेल्या आयुष्याचा वैताग येतो. कविताने संजयचा हात हातात घेऊन म्हटले की मी तुझ्या मनाची घालमेल समजू शकते. संजय, तुमच्याप्रमाणे मी पण माझ्या आई वडिलांच्या हातातली कळसूत्री बाहुली होते. तिच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत संजयने विचारले, का बरे, तू हे लग्न मान्य नव्हते का? कविता म्हणाली, तुमच्यासारखा स्वरूप सुविचारी सुचारी पुरुष विवाहबद्ध व्हायला कोणती मुलगी नाकारेल? पण ज्या प्रकारे माझ्या आईवडिलांनी तुमच्या आईवडिलांना मला सून म्हणून स्वीकारला भाग पाडले ते मला आवडले नाही. ती एक प्रकारची जबरदस्ती होती. विवाहाच्या बाबतीत अशी फसवेगिरी केली तर वाटायला येते की विफलता. संजय म्हणाला, मला समजलं नाही तुला नक्की काय म्हणायचं आहे ते.
कविता म्हणाली, माझ्या आईवडिलांना माझे लग्न जमवायला कठीण जात होते. मी रंग, रूप, शरीरयष्टी सगळ्यात मार खात होते. शिक्षणात पण मागेच होते. म्हणून त्यांनी त्यांच्या दृष्टीने सोपा उपाय शोधला. दादाचे लग्न मुलीची लग्न झाल्याशिवाय करायचे नाही या सबबीवर ते पुढे ढकलत राहिले. उद्देश हा की शेवटी तुझे आईवडील स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी मला त्यांची सून करून घेतील हे पूर्ण यशस्वी ठरले. परंतु ते जे डाव खेळले तो मला कदापि मान्य नव्हता. मी त्यांना पदोपदी विनवणी केली. मला फसवी करून लग्न करायचे नाही. पण ते ऐकण्यापैकी नव्हते. त्यांच्या मते एक मूल झाले की सर्व काही ठीक होईल, पण तसे झाले नाही. मला सर्वांनी प्रेमाने वागविले, पण आपण फसवेगिरी करून या घरात प्रवेश मिळवला ही अपराधपणाची भावना मला आजपर्यंत आवत आहे. लग्न म्हणजे आपल्या दोघांसाठी एक व्यवहार ठरला. लग्न म्हणजे दोन जीवांचे मनोमिलन असते. एकमेकांच्या संमतीने पती पत्नी सहजीवनाची वाटचाल करतात. आपण दोघे समंजस व सहनशील होतो म्हणून लाभलेले नाते निभावून घेतले. प्रत्यक्षात तुमचे मन निराशेच्या वळणावर जळत राहिले व अपराधपणाची भावना मला सतत टोचत राहिली. वरवर सुंदर दिसणारा आपला संसार आतून पोखरलेला होता. नवविवाहित जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा तिच्या मनात आनंदाच्या अपेक्षा समीक्षक भावनाचा कलर चालू असतो. जोडीदाराच्या मिलनाची आस असते. नवीन जीवनाबद्दल सकारात्मक अपेक्षा असतात. परंतु मी जेव्हा तुमच्या घराचा उंबरठा ओरडला तेव्हा माझ्या मनात फक्त अपराधपणाची भीती भावना होती. संजय म्हटले, शेवटी काय तर आपले जीवन म्हणजे कळसूत्री बावल्यांचा खेळ. ती चूक आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करून कसे चालेल. संजय व कविताच्या हातावरची पकड घट्ट झाली. निराशेच्या खाली पडलेला संजय व अपराधीच्या आगीत ओळखणारी कविता एक झाले. कदाचित यापुढे त्यांच्या वैवाहिक जीवनाची नवीन सुरुवात झाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.